पूर्ण येऊन नाही केलेलं आहे. ठीक आहे. आता सध्याच्या घडीला 12 नॅशनल बँका 12 कशात काय मत झालेलं आहे ना, मी ते सगळं देऊन टाकेल तुम्हाला. एकदा फक्त नजर टाका. याच्या आधी प्रश्न आला नाही, पण तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे. IDBI कोणती बँक आहे? IDBI जाणून विचारला प्रश्न. प्रायव्हेट पहिले ती गव्हर्नमेंट होती, पण नंतर LIC ना त्याच्यावर 51% स्टेक जो आहे LIC ना ऑक्युपाय केला. आता ती प्रायव्हेटाईज झाली. ठीक आहे. SBI पट्टियाला, SBI प्रायव्हेट कोर्ट आणि भारतीय महिला बँक हे कशात मर्ज झाले? स्टेट बँकेमध्ये. त्याच्यानंतर बँक ऑफ बडोदामध्ये काय मर्ज झालं? देना बँक आणि विजया बँक. ठीक आहे. बँक ऑफ बडोदामध्ये देना बँक आणि विजया बँक. पंजाब नॅशनल बँकमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅनरा बँकमध्ये सिंडिकेट बँक मर्ज झाली. युनियन बँकेमध्ये आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक. ठीक आहे. इंडियन बँकमध्ये अलाहाबाद बँक मर्ज झाली. त्याच्यानंतर या बँका मर्ज झाल्या नाही. कोणत्या? बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक आणि युको बँक एवढ्या बँका बसलेल्या आहेत. लक्षात आलं का? चलू पुढे. मगाशी डिपॉझिटचा टॉपिक झाला. त्याच्यात एक पॉईंट दिला होता. तुम्हाला 2 शीट फ्रेशवाल्या टाकल्या तरी आता लक्षात आलं. FD जी आहे, FD कमीत कमी किती दिवसासाठी होऊ शकते? 5 वर्ष. दोन प्रश्न आहेत तिथे. कमीत कमी किती दिवसासाठी आणि जास्तीत जास्त किती महिन्यासाठी? कमीत कमी 6 महिन्यासाठी प्रश्न आलेला आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. FDच्या टॉपिक तिथे घेतला ना, तिथे बारीकमध्ये व्यवस्थित घेतला. कमीत कमी FD किती दिवसासाठी होऊ शकते? किती दिवसासाठी होऊ शकते? 7 दिवस. किती? 7 दिवस. 7. ठीक आहे. आणि जास्तीत जास्त 120 महिने. जास्तीत जास्त 120 महिने नियम. 7 days. 120 महिने. 120 महिने. ठीक आहे. या 7 दिवसावर जे आहे ना प्रश्न आलेला आहे, तर थोडं त्याच्यावर लक्ष ठेवायचं. बघा, तुम्ही बँकेत जनरली गेले, एफडी करायची आहे, पण काय करतात ते 1 वर्षाची घेतात. बरोबर आहे. पण एफडी कमीत कमी 7 दिवसाची करू शकतो. ते करत नाही किंवा ते सांगत नाही, तो भाग वेगळा आहे. पण जेव्हा मोठा आकडा असतो, करोडो म्हणतात जेव्हा खेळ असतो, तेव्हा तो 7 दिवसात एक पटकूच पडतो. लक्षात आलं का? महिने 7 दिवस आणि 120 महिने. 120 दिवस म्हणजे वर्षाकडे खाली झालं ना, बरोबर ना? 120 महिने म्हणजे किती झाले? किती वर्ष झाले? 120 महिने म्हटलं किती वर्ष झाले? बरोबर. कन्फ्युज होऊ नका. ठीक आहे. 7 दिवस ते 120 महिने.
डिटेल्स बघा ना ट्रान्झॅक्शनचे जे प्रकार आहेत ना त्याच्यातला हा प्रकार आहे. लक्षात आलं का? पैसे पाठवले ते आता इथे ठेवू आपण. ठीक आहे. बघितला आहे डिमांड ड्राफ्ट? बघितला आहे ना कसा असतो डीडी बघितली आहे किंमत एकसारखा असतो. बरोबर आहे. तुम्ही बँकेमध्ये गेले तुम्हाला डीडी काढायचा आहे. तुम्हाला डीडी काढायचा आहे कॅशमध्ये तुमच्याजवळ पैसे आहेत खिशामध्ये पैसे आहेत. तुम्ही किती रुपयापर्यंत कॅशमध्ये काढू शकता? मी बोललो समजलं का तुम्हाला? तुम्ही बँकेत गेले तुम्हाला डीडी काढायचा आहे. तुम्ही कॅशमध्ये कॅश आहे तुमच्याजवळ किती रुपयापर्यंत काढू शकता? ₹50,000 आहे. कॅश तुमच्याजवळ ₹50,000 आहे. लक्षात आलं? एकदम 50,000 नाही त्याला थोडं खाली. प्रश्न इथे आलेला आहे आणि प्रश्न इथे येणार. लक्षात आलं का? डीडी या टॉपिकवर प्रश्न इथं येणार 100% येणार. प्रश्न कसा आला? आता मी तुम्हाला एकदम लेमॅन लँग्वेजमध्ये एकदम सोपी भाषा सांगतो. तुम्ही बँकेत गेले मला डीडी काढायचा आहे तुमच्याजवळ कॅश आहे. ठीक आहे. जास्तीत जास्त 50,000च्या खाली जे आहे ना तुम्ही डीडी काढू शकता. ठीक आहे. पण तुम्हाला डीडी 1 लाखाचा काढायचा आहे. लक्षात आलं का? तुम्हाला डीडी 50,000च्या वरती काढायचा आहे. मग तुम्हाला अकाउंट पे करावं लागेल म्हणजे तुमच्या अकाउंटमधून ते पैसे ट्रान्सफर करायचे. प्रश्न समजला? 2 प्रश्न तयार झाले तुमचे. प्रश्न 2 तयार झाले. ठीक आहे. अकाउंट पे डीडी तुम्ही किती रुपयापर्यंत मिनिमम अमाऊंट तुमच्या वरती कितीपर्यंत काढू शकता? 50,000च्या वर. आलं लक्षात? तुम्ही त्याच्या खाली जरी आहे तुम्ही अकाउंट पे काढू शकता. काही विषय नाही झाला. ठीक आहे. पण समजा तुम्ही बाहेर कुठे गेले आणि तुमच्याजवळ कॅश आहे तुमचं अकाउंट त्या बँकेत नाही आहे तुम्हाला डीडी काढायचं आहे तर मग त्यावेळेस कसं समजलं ना? 50,000 तुमचं तो लिमिट आहे. कॅश 50,000पर्यंत काढू शकता. त्याच्यावर तुम्हाला कुठे अगदी अकाउंट पेही डीडी काढावं लागेल. फंडा क्लिअर झाला? फंडा क्लिअर झाला का? डिमांड ड्राफ्ट कसं चेक देतो ना आपण चेक देतो. ठीक आहे. त्याच प्रकारचा एक दुसरं इन्स्ट्रुमेंट आहे ते डीडी म्हणतात. लक्षात आलं? आता या डीडीमध्ये जे आहेत आता चेक आणि डीडीमध्ये पार्ट्या किती येतात तो पण भाग आहे ते मी सांगतो. ठीक आहे. डीडी व्हॅलिड असतो 3 महिन्यासाठी. लक्षात आलं का? 3 महिन्यासाठी डीडी व्हॅलिड असतो. हां याच्यामध्ये पार्ट्या येतात दोन पार्ट्या येतात. कोणत्या 2 पार्ट्या येतात? एक ड्रॉवी येतात ड्रॉवर येतात आणि पेजी. ड्रॉवर म्हणजे आदेशक आणि प्राप्तकर्ता. पेजी म्हणजे प्राप्तकर्ता. आदेशक हे सगळे नोट्स तुम्हाला देईल. टॉपिक झाला लगेच तुमच्या त्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकून देईल. एक नजर टाकायची त्याच्यावर तुम्हाला सगळे पॉईंट भेटून जाईल. प्रश्न कुठे येतात ते. ठीक आहे. आता समजा तुम्हाला आता यांना डीडी दिला ठीक आहे. डीडी यांना दिला. आता यांना तो डीडी वटवायचा आहे. प्रश्न समजला का? तिकडे शेवटपर्यंत लक्षात येत आहे का? यांना मी डीडी दिला हा डीडी दिला. आता यांना तो डीडी वटवायचा आहे कॅश करायचा. तो किती रुपयापर्यंत कॅशमध्ये होईल? 50,000 तुम्हाला डीडी काढायचा आहे तर 50,000पर्यंत तुम्ही कॅशमध्ये काढू शकता. त्याच्यावरती तुम्हाला अकाउंट पे यूज करावं लागेल. पैसे अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून तुम्हाला ते डीडी काढावं लागेल. ठीक आहे. आता प्रश्न आहे माझ्याजवळ आता मी यांना समजा डीडी दिला. मी डीडी काढला डीडी कोणाला तरी दिला. तो व्यक्ती डीडी किती रुपयापर्यंत कॅशमध्ये करू शकतो?
कसं समजलं तुम्हाला? हा. मग 20,000 रुपयापर्यंत तुम्ही डायरेक्ट जाऊन कॅश करू शकता. ठीक आहे. याच्या वरचा जर आकडा असेल डीडीचा तो तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्येच टाकावा लागेल, अकाउंट पे करावं लागेल. परत समजला? 100% प्रश्न राहणार. डीडी बनवायचा आहे, कॅशमध्ये तुम्ही 50,000च्या खाली बनवू शकता, त्याच्यानंतर अकाउंट पे तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे. तुम्हाला डीडीमध्ये दिला डीडी वटवायचा आहे 20,000च्या खाली, डायरेक्ट तुम्ही कॅश काउंटरवर गेले डीडी वटून द्यायचं तुम्हाला, पण 20,000च्या खाली. ठीक आहे. 20,000च्या वरती असेल तर तुम्हाला कुठल्याही अर्ज तो तुमच्या अकाउंटमध्येच टाकावा लागेल. पट्टा क्लिअर झाला? समजलं का? शेवटी पट्टा क्लिअर झाला ना? प्रश्न 100% येईल तिथे. तिथे तुमच्या पॉईंट असणार प्रश्न 100% येईल. ठीक आहे. हां. तुम्हाला कोणीतरी डीडी दिला. ठीक आहे. तुम्हाला कोणीतरी डीडी दिला, तुम्हाला तो वटवायचा आहे. वटवायचा समजलं ना? वटवायचा आहे म्हणजे इन कॅश करायचा आहे. ठीक आहे. म्हणजे पैशामध्ये त्याला चेंज करायचा आहे. मग तो पैशामध्ये किती रुपयापर्यंत चेंज होईल तुरंत तुम्ही गेले कॅश काउंटरवर आज दिला लगेच तो पैसे देतो. तर हे आहे 20,000 रुपये. ठीक आहे. नाही तर मग तुम्हाला त्याच्यावरचा जर आकडा असेल तर तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये लावावं लागेल. जसं चेक लावला ना अकाउंटमध्ये तसं चेक तसा डीडी लावावा लागेल, तेव्हा तो तुमच्या अकाउंटमध्ये येईल. आता क्लिअर झाला? कन्फ्यूज होऊ नका बरं. इतकेच तुम्ही कन्फ्यूज करता. तुमचा कॉन्सेप्ट थोडा क्लिअर करा. आणि प्रश्न इथे आलटी पार्टी उलटे तिलटे विचारतील कन्फ्यूज करण्यासाठी. लक्ष झाला? तुम्ही किती रुपयापर्यंत काढू शकता? 50,000च्या खाली. बरोबर आहे. मग तुम्हाला मोठा डीडी काढायचा असेल तर कुठे तुम्हाला तुमच्या अकाउंटमधूनच द्यावं लागेल पैसे, अकाउंट पेच करावं लागेल. लक्षात आलं? हां. समजा आता कोणीतरी तुम्हाला डीडी दिला तर तुम्हाला तो वटवायचा आहे, तो 20,000पर्यंत तुम्ही तो डायरेक्ट कॅशमध्ये वटवू शकता. त्याच्या पलीकडे जर अमाऊंट असेल तर तो तुमच्या अकाउंटमध्येच लावावं लागेल. मला क्लिअर झाला? प्रत्येक लाईनमध्ये तिथे प्रश्न आहे आणि 100% प्रश्न तिथं येईल. एक किती महिने चालतो? हा डीडी झाला ना टॉपिक? रेमिटन्स मधला डीडी समजला ना? हा. चेक. चेक मध्ये पार्ट्या किती आहेत? डीडी मध्ये पार्ट्या होत्या 2. कोणत्या 2 होत्या? ड्रॉवर आणि पे. चेक मध्ये पार्ट्या आहेत 3. ड्रॉवर, ड्रॉवी आणि पे. ड्रॉवर, ड्रॉवी आणि पे. चेक मध्ये पार्ट्या आहेत 3. डीडी मध्ये पार्ट्या किती आहेत? 2. ठीक आहे. चेक मध्ये पार्ट्या किती आहेत? 3. ठीक आहे. सध्या जे तुम्ही चेक वापरता, जे नवीन प्रणालीचे चेक वापरता, ती प्रणाली कोणती? सध्या तुम्ही जे चेक वापरता ते चेक जर तुम्ही साईडमध्ये असं बारीकमध्ये बघितलं, सिरियल 2010 लिहिलेलं असेल. ठीक आहे. चेक ट्रान्सलेशन सिस्टीम 2010. ठीक आहे. तर या सिस्टीमचे चेक तुम्ही वापरता. चेक ट्रान्सलेशन सिस्टीम 2010. ठीक आहे. चेक बघितला सगळ्यांनी? काय काय असते चेकवर? इथं काय असते? डेट असते. बरोबर आहे? हां. इथे काय असते? इथं पहिल्या लाईन काय असते? इथे काय असते? बरोबर आहे? इथे काय असते? बरोबर आहे? हां. आणि खंडा लक्षात आलं ना? हां. हा डायरेक्ट तुम्ही आता तुमचं स्वतःचं अकाउंट आहे, तुमचं स्वतःचं अकाउंट आहे, डायरेक्ट तुम्ही गेले तुम्ही कॅश काढू शकता. बरोबर आहे? हां. पण तुम्हाला तो दुसऱ्याला जायचा आहे तर तो काय करणार? दुसऱ्याला ते देऊन जे आहे
त्याच शाखेमध्ये तिथलाच अकाउंट आहे तुमचं, त्याच शाखेमध्ये तुम्ही जेव्हा खूप पैसे काढू शकतो तर तुमचं नाव दिलं तर चालेल, त्यानंच द्यायला ठीक आहे. पण तुम्हाला चेक द्यायचा आहे आणि त्याला तो अकाउंटमध्ये त्याला जमा करायचा आहे. त्याला काय म्हणणार तुम्ही? अकाउंट पे करणार. अकाउंट पे कसं लक्षात येते? बरोबर बरोबर. अकाउंट पे. आता किती प्रश्न झाले तयार होते? समजा 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 इथे लिहिलं 25,000, ठीक आहे. सॉरी, इथं हा आकडा दिला किती आहे तुम्हाला माहित आहे, इथे लिहिलं 25,000. लक्षात आलं का? तो काय होईल तिथे म्हणून तो चेक वाटेल का? हा चेक वाटू शकतो नाही आहे का? पण हा वाटेल तर हा 25,000च्या हिशोबाने वाटेल, ठीक आहे. अक्षर जे लिहिलेलं आहे ना त्याची व्हॅल्यू असणार, ते इम्पॉर्टंट राहील बँकवाला. लक्षात आलं? दुसरी गोष्ट, चेक चालतं किती महिने? समजा इथे कोडतोड झाली, काहीतरी डेटमध्ये काहीतरी कोडतोड केली आहे म्हणून चेक चालेल का? अल्टरेशन चेक बँक अवॉइड करतात, घेत नाही. पण इन केस काही सिच्युएशनमध्ये अवॉइड करू शकतात, घेऊ शकतात. कोणत्या? त्या अल्टरेशनला ऑथराईज केल्यानंतर म्हणजे ऑथराईज केल्यानंतर म्हणजे इथे त्याची बॅनर आहे तिथं सही मारला, ठीक आहे ना. फक्त या डेटच्या तिथे छोटी मोठी असेल तिथे, बाकी कुठे असेल तर चेक गेला. लक्षात आलं? फंडा समजला? 3 महिन्याच्या वरचा चेक तुम्ही वटवायला गेले तो वटणार नाही, तो स्टेज चेक राहणार, स्टेज चेक राहणार. क्लिअर झाला फंडा? चेकचं डुप्लिकेशन खूप वाढलं. मग याला काउंटर करण्यासाठी RBIने एक नवीन प्रणाली आणली. प्रणाली कोणती प्रणाली आहे? सांगा. 25 सप्टेंबर 2020 ला ती नवी प्रणाली आणली. कोणती प्रणाली आहे ती? TPS सिस्टीम ऐकलाय का? नाही ऐकलं? पॉझिटिव्ह पे सिस्टीम ही सिस्टीम आणलेली आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्ही समजा जेव्हा सुरुवात झाली तेव्हा ते सुरुवात कशी झाली? 50,000च्या वरचा चेक असेल तर बँकेला तुम्हाला पहिले कळवावं लागेल की बुवा मी या व्यक्तीला हा चेक दिलेला आहे, त्याच्यानंतर तो वटेल. सुरुवात झाली तेव्हा. सुरुवात कधी झाली? ठीक आहे. आता ते चेक होत हळूहळू वाढवत आता माझ्या माहिती 2 लाख रुपये आहे, ठीक आहे. 2 लाखाच्या खाली असेल तर बँकेला सांगायची आवश्यकता नाही. त्याच्यावरचा जर आकडा असेल तर बँकेला तुम्हाला सांगावं लागेल की बाबा मी हा चेक दिलेला इतक्या रुपीजचा आहे, या व्यक्तीला दिलेला. म्हणजे तो व्यक्ती जेव्हा त्याच्या अकाउंटला तो चेक लागेल ना, तो क्लिअरिंगमध्ये जेव्हा चेक येईल तेव्हा तो क्लिअर होईल. नाही तर बऱ्याचदा चेकामध्ये भाव होते ना, भाव होते. आता लक्षात राहील तुमच्या? लक्षात राहील का? हां, एक्झाममध्ये प्रश्न येऊ शकतो, ठीक आहे. हे आवडीचे प्रश्न आहेत सगळे एक्झाम वाल्याचे, आणि डायरेक्ट आजूबाजू प्रश्न येईल. चलो पुढे.
आणि हा खूप कॉमन प्रश्न आहे, दरवेळेस एक्झाम मध्ये आलटी पालटी करून विचारतात. ठीक आहे, स्ट्रिपचा फुल फॉर्म काय? सोसायटी ऑफ वर्ल्ड वाईड इंटरबँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन. बघा ऐकून घ्या पहिले, मी हे सगळं तुमच्या ग्रुपवर टाकतो, तुम्ही त्याचं टेन्शन नका घेऊ. लक्षात आलं का? प्रणाली समजली का? एका देशातून दुसऱ्या देशात तुम्हाला पैसे पाठवायचे आहे तर प्रणाली कोणती? स्विफ्ट. ठीक आहे, सोसायटी फॉर वर्ल्ड वाईड इंटरबँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन. आता एक्झाम मध्ये प्रश्न जो येतो, इथे टेलिकम्युनिकेशन आहे ना, इथं गडबड करतात, इथे ट्रान्सफर टाकतात, टेलिकम्युनिकेशन टाकतात किंवा आणखी काहीतरी चेंज करतात. तर तुम्हाला याचा फुल फॉर्म 100% माहीतच पाहिजे. लक्षात आला? आणि ते कोणती प्रणाली आहे? पैसे तुम्हाला दुसऱ्या देशात पाठवायचे आहे, स्विफ्ट. लक्षात आलं ना? हे दोन प्रश्न इथं या एका याच्यावर तयार आहेत. आरटीजीएस मोस्ट इम्पॉर्टंट, आरटीजीएस. ठीक आहे, तुम्हाला दुसऱ्या बँकेत पैसे पाठवायचे आहेत. कसे पाठवणार? पण आरटीजीएस ची मिनिमम अमाऊंट किती आहे? प्रश्न तयार झाला. लक्षात आलं का? प्रश्न तयार झाला. 2 लाख किंवा त्याच्यावरचं, अपर लिमिट नाही, 2 लाख किंवा त्याच्यावरचं अमाऊंट असेल तर तुम्हाला आरटीजीएस करावं लागेल. आरटीजीएसचा फुल फॉर्म काय? आरटीजीएसचा फुल फॉर्म काय? रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. ठीक आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आरटीजीएस, मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न येतात आरटीजीएसचा. ठीक आहे, 2 लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त अमाऊंट. ठीक आहे, रिअल टाइम ग्रॉस, तुम्ही हे मी सगळं देतो तुम्हाला. ठीक आहे, तुम्ही फक्त समजून घ्या. ठीक आहे, 2 लाख द्या ना, 2 लाख द्या, 2 लाख किंवा त्याच्यावर आरटीजीएस करणार तुम्ही. ठीक आहे, निफ्ट आणि आरटीजीएस जे आहे ना, आरटीजीएस जे आहे रिअल टाइम वर सेटल होते. काय म्हटलं मी? प्रश्न समजा आला, रिअल टाइम वर सेटल होणारी प्रणाली कोणती? पुढं इथून गेले डायरेक्ट तिकडे पैसा सेटल झाला रिअल टाइम. लक्षात आलं का? किती प्रश्न झाले तयार इथे? फुल फॉर्म 2 लाख रुपये आणि रिअल टाइम सेटलमेंट. रिअल टाइम सेटलमेंट. ठीक आहे, एनईएफटी मध्ये तुम्ही पैसे 2 लाखाच्या खाली असले, 2 लाखाच्या वरत असले, याला लिमिट नाही, तुम्ही पण पैसे ट्रान्सफर करू शकता. लक्षात आलं? एनईएफटीचा फुल फॉर्म काय? नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. इथे काही लिमिट नाही आहे. याच्यात सेटलमेंट जे होते, याच्यात सेटलमेंट जे होते बॅचेसमध्ये होते. समजा बॅचेसमध्ये होते म्हणजे कसं, त्यांची एक ठराविक बॅच असेल की 100 आले, 100 ट्रान्झॅक्शन आले मग सेटल झालं, म्हणजे एक बॅच झाली 100ची सेटल झालं. पुन्हा दुसरे 100 आले सेटल झालं. लक्षात आलं का? ते 100 होईपर्यंत ते थोडं होल्ड राहतं. आरटीजीएस मध्ये तसं नाही, एकही ट्रान्झॅक्शन आहे तुरंत सेटल, रिअल टाइम मध्ये सेटल. पण समजला का? दोन्ही याच्यात फरक समजा. हे बॅचेस मध्ये सेटल होते, हे रिअल टाइम वर सेटल होते. ठीक आहे, IMPS इमिडिएट पेमेंट सिस्टीम. IMPS इमिडिएट पेमेंट सिस्टीम. IMPS इमिडिएट पेमेंट सिस्टीम कोणी आणली? कोणी आणली? MPCI आणली. कधी आणली? 22 नोव्हेंबर 2010. MPCI नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 22 नोव्हेंबर 2010. इमिडिएट पेमेंट सिस्टीम. ठीक आहे, तुम्ही एटीएम वर गेल्यानंतर तुम्हाला दिसते IMPS दिसते. तिथे एटीएम वर गेल्यानंतर एक ऑप्शन तुम्हाला IMPS दिसते. लक्षात आलं का? तुम्ही IMPS ला पण पैसे सेटल करू शकता. कसं सेटल होतं? कसं सेटलमेंट? कसं सेटल होईल? तुमच्याजवळ समजा ATM कार्ड नाही आहे, तुम्हाला पैसे काढायचे आहेत, तुमच्या हातात मोबाईल आहे. ठीक आहे, हां, तुम्ही इथून पैसे काढू शकता IMPS ला. ठीक आहे, किंवा तुम्हाला दुसऱ्याला पैसे पाठवायचे आहेत तर तुम्ही IMPS ला पैसे पाठवू शकता. लक्षात आलं? OTP. ठीक आहे,
OTP-नं तो व्हॅलिडेट होईल तेव्हा ते पैसे तुझे ट्रान्सफर होईल. पण तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर पाहिजे. तुमचा मोबाईल नंबर कुठे रजिस्टर पाहिजे? बँकेमध्ये तुमच्या अकाउंटला तो बरोबर तो लिंक पाहिजे. ठीक आहे, तेव्हा हे सगळं काम होतं. नॅशनल युनिफाईड USSD प्लॅटफॉर्म, नॅशनल युनिफाईड USSD प्लॅटफॉर्म, नॅशनल युनिफाईड USSD प्लॅटफॉर्म. ठीक आहे, असं काय आहे? काय मोबाईलवर तुम्हाला बॅलन्स चेक करायचा, कसं चेक करणार? या सिस्टीम थ्रू कधी पण चेक करू शकता. ठीक आहे, *99# *99# नॅशनल युनिफाईड USSD प्लॅटफॉर्म. लक्षात आलं? एक्झाम मध्ये प्रश्न काय आलेला माहिती आहे का? एक्झाम आता बघा इथं IMPS मध्ये हा प्रश्न आलेला आहे. याच्या आधी हा प्रश्न आलेला MPC आहे का? 100% प्रश्न येईल. NUT मध्ये प्रश्न आला आहे, याच्यावर प्रश्न आला आहे. पण प्रश्न काय आला माहिती आहे का? की तुम्ही हे जेव्हा वापरतो, हे जेव्हा कोड रन केला तर तुम्हाला काय काय ऑप्शन भेटते? लक्षात आलं का? कळालं? टाका मोबाईलमध्ये *99# दाबा, काय भेटते बघा. इकडे बघा, इकडे बघा, मी टाकला कोड, ऑप्शन आले. ऑप्शन काय आले ते वाचतो. नीट आहे का? हा स्क्रीनशॉट तुमच्या मोबाईल या ग्रुपवर टाकून देईल. ठीक आहे, सेंड मनी. पहिलं ऑप्शन सेंड मनी, दुसरं ऑप्शन रिक्वेस्ट मनी. ठीक आहे, तिसरं ऑप्शन चेक बॅलन्स, बॅलन्स चेक करायचं असेल. चौथा ऑप्शन माय प्रोफाईल. ठीक आहे, पाचवा ऑप्शन पेंडिंग रिक्वेस्ट. सहावा ऑप्शन ट्रान्झॅक्शन. सातवा ऑप्शन UPI पिन. म्हणजे UPI पिन सेट करायचं असेल म्हणजे हे 7 ऑप्शन तुम्हाला भेटतात. आता एक्झाममध्ये प्रश्न काय येऊ शकतो? याच्यापैकी काय नाही आहे. समजला? म्हणजे हे 7 तुम्हाला माहित आहे. त्याच्यानंतर APBS आधार पेमेंट ब्रिज सिस्टीम. ही सिस्टीम आहे. त्याच्यावर थोडं पर्टिक्युलर दिला, पण इथे 100% प्रश्न राहील तुम्हाला. किती प्रश्न झाले आता सकाळपासून आपले? किती झाले? पकडले असेल ना काही प्रश्न आपले? आपले एवढे प्रश्न पकडले ना? किती पकडले? सांगितलं ना मी, आता सांगितलं तुम्हाला 7 ऑप्शन आहे ना. म्हणून तिथे ऑप्शन मध्ये काय देते? याच्यापैकी काय नाही आहे. समजलं का? प्रश्न सगळे आहेत आपल्याजवळ, ते पण देईल मी तुम्हाला. ठीक आहे, काय काय येते ते टॉपिक सगळे कव्हर करून द्या. आधार इनेबल पेमेंट सिस्टीम नावा तुमच्या ग्रुपवर टाकतो. त्याच्यानंतर कसं नो करणार? OBD ऑफिशियली व्हॅलिड डॉक्युमेंट्स. माझा प्रश्न समजला का? KYC चा फुल फॉर्म आहे नो युअर कस्टमर. बरोबर आहे. तर आता बँक तुम्हाला नो युअर कस्टमर म्हणजे कस्टमरला ओळखा. कसं ओळखणार बँक? OBD न ओळखणार म्हणजे काय? ऑफिशियली व्हॅलिड डॉक्युमेंट. ऑफिशियली व्हॅलिड डॉक्युमेंट कोणते आहे? OBD जे आहे ना हे इम्पॉर्टंट आहे. प्रश्न ते उलटा विचारते. याच्यापैकी नाही कोणतं नाही. लक्षात आलं का? म्हणजे 7 जे आहे ना तुम्हाला माहित पाहिजे.
स्टेट लक्षात आला का? आज तुम्हाला माहित पाहिजे असं नाही निगमनात किंवा तुम्हाला हे माहित आहे असं नाही ते साधे तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, कठीण आहे का ते? तुमचे कुठे होते? आधार कार्ड, पासपोर्ट, पॉप्युलेशन रजिस्टर. ठीक आहे, तर बरेचदा पॅन कार्ड जे आहे कन्सिडर करतात, कन्सिडर नाही पण करत, ते कंपल्सरी पण कन्सिडर करतात. ठीक आहे, तर ते पॅन कार्डवर थोडं लक्ष ठेवतात. ऑप्शनमध्ये जर गडबड केली तर पॅन कार्डवर करू शकतात. ठीक आहे, हा अकाउंट उघडता ते काय काय घेते तुमच्याकडून? डॉक्युमेंट घेते, ओबीडी घेतात. ठीक आहे, ओबीडी बोलू आपण, ओबीडी. तर जनरली ओबीडी बँक जेव्हा ओबीडी घेते तर एक तुमचं आयडी प्रूफ असते आणि एक ॲड्रेस आणि क्लासमध्ये डॉक्युमेंट घेतात. ठीक आहे, तर क्लासमध्ये मग डॉक्युमेंट घेताना काय घेतात? ते इलेक्ट्रिक बिल घेतात, तुमचं रहिवासी दाखला घेऊ शकतात किंवा पाणी बिल भेटू शकतात. अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स ते घेतात जनरली. ठीक आहे, आता माझा प्रश्न याच्या व्यतिरिक्त आणखी काय घेतात? फोटो घेतात, आणखी काय घेतात? पासपोर्ट घेतला ना, फोटो घेतला, फोटो घेतला, ओबीडी घेतला म्हणजे आधार घेतला, बरोबर आहे. आणखी काय घेतात? सिग्नेचर मारतात ना, सिग्नेचर, ते सिग्नेचर इम्पॉर्टंट आहे तिथे. सिग्नेचर लागली. आणखी काय घेतात? नॉमिनेशन. हा नॉमिनेशन जो टॉपिक आहे ना 100% तुमच्या प्रश्न येईल. किती टक्के? काय प्रश्न येईल सांगतो आता तुम्हाला. समजा आता या ताई या तिथं बसल्या. ठीक आहे, तर लग्नाच्या आधी यांनी अकाउंट उघडला. प्रश्न समजून घ्या पहिले. त्याचं एक लेडीज आहे, त्या लेडीजचं मॅरेज व्हायचं आहे. त्यांनी अकाउंटमध्ये नॉमिनी कोणाला टाकला? सपोज भावाला टाकलं किंवा कोणाला आईला टाकलं किंवा वडिलांना टाकलं. ठीक आहे, आता ही लेडीज तिचं मॅरेज झालं. ठीक आहे, अकाउंटमध्ये पैसे आहेत. त्या लेडीजची डेथ झाली. आता त्या पैशावर, त्या अकाउंटमध्ये असणाऱ्या पैशावर फक्त कोणाचा? प्रश्न 100% येणार. प्रश्न असाच आलटी पालटी काहीतरी फिरवतील ते. ठीक आहे, प्रश्न कसा येईल तुम्हाला? केस स्टडी देईल आणि त्या केस स्टडीवर तुम्हाला प्रश्न देईल. केस स्टडी लक्षात आली तुम्हाला? एक लेडीज आहे, त्या भाऊ त्या नॉमिनी आहे, त्या लेडीजचं लग्न झालं, त्या लेडीजची डेथ झाली. त्या अकाउंटमधल्या पैशाचा कोण आहे? आता नीट आहे का? चांगलं उघडून आहे का? पॉवरफुल नॉमिनी आणि लिगल आयर. नॉमिनी आणि लिगल आयर दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही डिपेंड करू नका. समजलं का मी काय बोललो मी? नॉमिनी आणि लिगल आयर दोन वेगळ्या गोष्टी आहेत. याची डिपेंड करू नका. सोप्या भाषेत बोललो. तुम्ही काय करून राहिले? त्या लेडीजचं लिगल आयर जो आहे ना त्याचा स्पाऊस आहे, हजबंड आहे. ते पैसे त्या हजबंड देत झाले. जरी इकडे नॉमिनीमध्ये तिचा भाऊ टाकला असेल त्याचे अधिकार त्या ह्याच्यावर नाही. कोर्टामध्ये तो केस आहे. 100%. समजलं का? केस स्टडी समजली का? 100% कोर्टामध्ये केस मारणार नाही. काय म्हटलं? लिगल आयर नॉमिनीपेक्षा लिगल आयर पॉवरफुल असतो. तो भाग वेगळा आहे. आता जनरली काय होते, हजबंड वाईफ आहे तर हजबंडच्या ह्याच्यात काय टाकतात? नॉमिनी वाईफ टाकतात. तर नॉमिनी तो व्यक्ती समजा भाऊ बी टाकेल तर तो भाऊ तिथे नॉमिनी म्हणून टिकणार नाही. वाईफनं जर केस केली तर ते लिगल आयर पॉवरफुल राहतं. कधी पण डोक्यात एक क्लिअर करा की अकाउंट बँकिंगच्या सिस्टीममध्ये अकाउंट ऑपरेशनमध्ये जे आहे समजा नॉमिनी तिथे लिगल आयरच असेल तर
तर तो जास्त पॉवरफुल आहे. नॉमिनी तिथे दुसरा व्यक्ती असेल तो पॉवरफुल आहे, त्याची चालणार नाही. लक्षात आलं का? खंडा समजला का? एक्झाम मध्ये प्रश्न येईल इथे. फक्त तो प्रश्न कसा राहील, आडवा किंवा काहीतरी केलं. हे लक्षात आलं ना? केस स्टडी देतो तुम्हाला. तुमचा कन्सेप्ट जर क्लिअर असेल तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता. अकाउंट उघडलं बरोबर. अकाउंट उघडलं तुम्ही. आता तुम्ही स्वतः त्या अकाउंटमध्ये, तर त्या अकाउंटचे ऑपरेशन जे आहेत ते त्या अकाउंटमध्ये चालवणार, तुम्ही स्वतः चालवणार. पण बऱ्याचदा काय होतं, अकाउंटमध्ये ऑपरेशन्स कसे असते, आयदर मी और ठीक आहे दुसरा आयदर सर्वायवल असते किंवा जॉईंटली बाय ऑल असते. तुमचे गटाचे खाते आहेत ना, गटाच्या खात्यामध्ये इन्स्ट्रक्शन कसे दिलेले आहेत, तुम्ही कसे इन्स्ट्रक्शन दिले, पैसे कसे निघतात, कोणी दोन जण असतील तेव्हाच ते तुमचे पैसे निघतील. बरोबर आहे. म्हणजे तुमचे ऑपरेशन म्हणजे अकाउंट ऑपरेशनसाठी तुम्ही इन्स्ट्रक्शन काय दिलेलं आहे बँकेत, जॉईंटली बाय ऑल. जॉईंटली बाय हे दोघं जण सोबत आले तेव्हाच. लक्षात आलंय. किंवा समजा त्या अकाउंटला ऑपरेट करण्यासाठी 3 जण आहेत, तर तिथे इन्स्ट्रक्शन कधी कधी कसे देतात, एनी टू, कोणी दोघं जण. ठीक आहे. कधी कधी आयदर ऑर सर्वायव्हर ऑपरेशन कसं दिसतं, आयदर ऑर सर्वायव्हर म्हणजे आयदर हा किंवा तो, दोघांपैकी एक. समजा दोघं जण आहेत, दोघांपैकी एक तर हा एक तर हो. म्हणजे लक्षात आले. इथे कधी कधी प्रश्न येतो, थोडंसं गडबड करू नका. फक्त खंडा थोडं शांत लोकांना प्रश्न वाचायचा, त्याचं उत्तर तिथं द्यायचं. केवायसी कोणत्या प्रकारच्या अकाउंटला कशा प्रकारचे केवायसी लागतं ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. केवायसी इलेक्ट्रॉनिक केवायसी. ठीक आहे. व्हिडिओ बेस्ड कस्टमर आयडेंटिफिकेशन प्रोसेस. व्हिडिओ बेस्ड कस्टमर आयडेंटिफिकेशन प्रोसेस. CKYCR सेंट्रलाइज नो युअर कस्टमर रेकॉर्ड. सेंट्रलाइज नो युअर कस्टमर रेकॉर्ड. आणि इथेच पुन्हा दुसरं एक आहे CKYCR रेकॉर्ड नंतर रजिस्ट्री. सेंट्रलाइज नो युअर कस्टमर रेकॉर्ड रजिस्ट्री. ठीक आहे. सेंट्रलाइज नो युअर कस्टमर रेकॉर्ड रजिस्ट्री. प्रत्येक बँकेमध्ये असं CKYC लागू झालेला आहे. विषय खतम झालेला आहे. हा इलेक्ट्रॉनिक केवायसी, तो पण एक इलेक्ट्रॉनिक प्रकार. हा जो प्रकार आहे ना, समजा तुम्ही ॲमेझॉन असेल, ॲमेझॉन पे असेल आणि त्या ॲमेझॉन पेवर तुम्हाला लिमिट बनवायची असेल, म्हणजे लोनची लिमिट जे आहे ना, त्याच्यातच लोनचे पैसे आले 10,000 50,000 काही लिमिट बनवायची असेल, तर ते व्हिडिओ बेस तुमच्या समोर जे आहे ना, व्हिडिओ बेस ऑनलाईन आहे ना, ते तुमच्या समोर येतात आणि तुम्हाला ते फोटो तिथे ऑनलाईन दिसतात. ठीक आहे. तुम्हाला पॅन कार्ड मागतात, पॅन कार्ड असं ते घ्यायला लावतात, समोरून ते फोटो दिसतात. त्याच्यानंतर तुम्हाला तिथं सही करायला लावतात कोऱ्या कागदावर आणि तो असा करून तुम्हाला उभं करायला लावतात. ठीक आहे. तर ही जी सिस्टीम झाली कशी, समोरचा व्यक्ती व्हिडिओवर आहे, तो आपल्या इथं नाही आला. लक्षात आला का? तो व्हिडिओवर आहे. व्हिडिओवर तो काय करताय, आपल्याला पॅन कार्ड दाखवा म्हणताय, तो तिथं फोटो दिसताय तिकडून. ठीक आहे. त्याच्यानंतर तो काय म्हणताय, सही मारा म्हणताय, सही दाखवा म्हणताय, सहीची फोटो दिसताय. हे झालं व्हिडिओ बेस. लक्षात आलं. हे तुम्हाला ॲमेझॉन पेवर दिसणार. ठीक आहे. बाकी हे ठीक आहे. तर कॉमन आता सध्या पूर्ण बँकेमध्ये चालू आहे. त्या FD वर TDS काढतो, माहित आहे का तुम्हाला? TDS काढतो, कधी काढतो? तुम्ही FD काढली तर तुमची कमाई काय त्याच्यावर? इंटरेस्ट. बरोबर आहे. इंटरेस्ट. त्या इंटरेस्टवर जर तुमचा TDS कटला नाही पाहिजे, त्याच्यासाठी तुम्हाला 2 प्रकारचे फॉर्म आहे. तुमचा 15G 15H ऐकलाय का? ऐकलाय ना? आता भरून देता तुम्ही फॉर्म कधी देता? एप्रिल महिना जेव्हा चालू होते ना, मार्च संपला लगेच एप्रिल महिन्यात तुम्ही हा फॉर्म देता. 15G 60च्या खाली
15F 60 आणि 60च्या वर. लक्षात आलं? कशासाठी दिला हा फॉर्म भरून? तुमचा टॅक्स कटला नाही पाहिजे. कशावर टॅक्स कटणार आहे तुमचा? तुम्ही जे FD वर जे इंटरेस्ट कमवलं ना त्याच्यावर तुमचा टॅक्स कटेल. ठीक आहे. आता हा फॉर्म जेव्हा तुम्ही बँकेत भरून देता तर याचा अर्थ काय होतो की तुम्ही कापू नका, तुम्ही भरेल. काय म्हटलं मी? बाय डिफॉल्ट बँक कापून टाकते. ठीक आहे. पण जेव्हा हे फॉर्म भरून तुम्ही बँकेत सबमिट करता तेव्हा काय होते? याचा अर्थ काय होतो? तुम्ही कापू नका, तुम्ही भरेल. तुम्ही भरता. एक बारीक टॉपिक घेऊन थोडं ब्रेक टाकतो. ठीक आहे. हे समजलं ना? समजलं ना? तुम्ही समजा FD बनवली बँकेमध्ये, FD बनवली तर तुमची कमाई काय आहे त्याच्यात? इंटरेस्ट. ठीक आहे. त्या इंटरेस्टवर काय होतं एक पर्टिक्युलर अमाऊंटच्या नंतर जेव्हा त्याच्यावर TDS कटतो. ठीक आहे. हां, तो TDS नाही कटला पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला बँकेमध्ये एप्रिल महिन्यात, कारण एप्रिल महिन्यात दिल्यानंतर काय होते तो मार्चपर्यंत जाते, पुढच्या मार्चपर्यंत जाते. परत एप्रिलमध्ये तुम्हाला परत द्यावं लागतं. लक्षात आलं का? तर ते काम तुमचं आहे. ते काम तुमचं आहे. तुम्ही हा फॉर्म भरून जेव्हा बँकेत देता याचा अर्थ तुम्ही कापू नका, मी भरेल. लक्षात आलं का? हां. पण समजा बँकेनं कापलाही तर तुम्ही रिटर्न फाईल जेव्हा कराल त्याच्यामध्ये तुम्ही रिटर्नमध्ये घेऊ शकता. लक्षात आलं का? हां. तर हे थोडंसं लक्षात ठेवा. वेगवेगळ्या 10,000च्या वरचं चालू होऊन जातं. भरून देऊन टाकायचा ते बँकवाले पाहून घेऊ. जास्त लोक नाही. अकाउंट कधी कसं बंद होते? अकाउंट बंद कसं होते? प्रश्न माझ्या लक्षात आला का? अकाउंट बंद कसं होते? तुम्हाला अकाउंट बंद करायचं आहे काय करणार तुम्ही? बँकेचा कर्ज द्याल पहिलं. दुसरं लचकला मग बरोबर ना? समजा डेथ झाली तर काय होईल? तो अकाउंट बंद कर, कारण त्या अकाउंटचा ऑपरेटर कोण आहे? तो व्यक्ती गेला. ठीक आहे. तेव्हा ते अकाउंट बंद करावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा समजा जॉईंट अकाउंट असेल त्या जॉईंट अकाउंटमध्ये ऑपरेशन्स कसे दिलेले आहे? जॉईंटली बाय ऑल. त्याच्यातला एक गेला मग ते अकाउंट बंद करावं लागेल. लक्षात आलं? हे 2-3 पॉईंट फक्त लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 2 ऑर्डर लक्षात ठेवा. तुम्ही ऑपरेशन केलेलं आहे जॉईंटली बाय ऑल किंवा गार्निशी ऑर्डर, अटॅचमेंट ऑर्डर ऐकलाय? नाही ऐकलं? आता ऐकलं ना? बघा कोर्ट जेव्हा ऑर्डर देते, कोर्ट गार्निशी ऑर्डर कोर्ट देते, कोणाला देते? बँकेला. तेव्हा त्या अकाउंटचे ऑपरेशन होल्ड केले जाते. लक्षात आलं का? कोण देते गार्निशी ऑर्डर? कोर्ट देते. कोणाला देते? बँकेला देते. की बाबा हा चोर माणूस आहे, यानं फ्रॉड केलेला आहे, अकाउंट होल्ड करा. ही ऑर्डर कोणती आहे? गार्निशी ऑर्डर. ते अकाउंट होल्ड केलं. लक्षात आलं? हां. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जी ऑर्डर देते, कोणाला देते? बँकेला देते. ती ऑर्डर त्याला काय म्हणतात? अटॅचमेंट ऑर्डर. अटॅचमेंट ऑर्डर. ठीक आहे. समजा एखाद्या माणसानं टॅक्स भरला नाही, टॅक्स चोरी केली तर
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधून बँकेला ती ऑर्डर येते. बँक बिना डोकं लावता बिना त्याला फोन करता पहिले त्या अकाउंटला उलटतं. लक्षात आलं? त्या ऑर्डरला काय म्हणतात? अटॅचमेंट ऑर्डर. कोण देते? IT डिपार्टमेंट, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. मोस्ट इम्पॉर्टंट, याच्यातला कधी कधी प्रश्न राहतो.